मी पहिल्यांदाच नवरात्रीसाठी शूट केला होता आणि त्याचबरोबर मी पहिल्यांदाच माझ्या लाईफ मध्ये मेकअप केला होता. आता मला मेकअपची सवय नसल्यामुळे माझी काय हालत अशी झाली होती बघ. तर नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींना तुमचं स्वागत आहे आपल्या 100 दिवस 100 मिनी ब्लॉगच्या 91व्या दिवशी. माझं पण स्वप्न होतं की नवरात्रीचा शूट वगैरे करा, फोटो वगैरे मस्त शूट करा, पण कधी इंटरेस्ट आलाच नाही बघा. खूप दिवसापासूनची इच्छा माझी आज पूर्ण होणार होती आणि मी चले आता मेकअप करायला आणि त्याचबरोबर फोटो शूट करायला. तर मी गेलते आराध्या ब्युटी पार्लर, जे की आपल्या हदगाव मधल्या द्रोणागिरी नगर मध्ये आहे. पार्लर मध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले केस धुवून काढले होते, त्यानंतर केली होती थ्रेडिंग करताना काय भयानक त्रास झाला, बाप रे बाप. तेव्हा वाटू लागलं होतं कसला मेकअप कसला काय, असं सोडून जाऊ वाटू लागलं होतं. पार्लर वाल्या ताईनं माझा सगळ्या फेसचा मेकअप करून टाकला होता तेवढा. आता त्यांनी आमकं डमकं काय काय लावलं मला बी काय माहिती नाही बघा. मी पण पहिल्यांदा ट्राय केला मेकअप वगैरे. चेहऱ्याचा मेकअप होणारच होता, तेवढ्यात ताई म्हणल्या की आपण लेन्स टाकूया म्हणून डोळ्यामध्ये. आता मला पण नागिन बनायचा शौक होता, मी म्हणलं हो टाका म्हणलं. पण ते लेन्स टाकल्यानंतर काय भयानक पाणी आलं माझ्या डोळ्यातून, बाप रे बाप. लेन्स टाकल्यानंतर थोडा वेळ त्रास होते, त्यानंतर नॉर्मल होऊन जाते सगळं. आणि माझी बीटीएस सगळे शूट करत होती तनिष्का. आता त्या डोळ्यातून पाणी एवढं आलं की सगळा मेकअपच गायब झाला होता. मग काय डबल मेकअप करावा लागला होता आम्हाला. चेहऱ्यावरचा मेकअप झाल्यानंतर मी ड्रेसिंग वगैरे चेंज करून घेतली होती. त्यानंतर पूर्ण राजस्थानी ज्वेलरी घातली होती. आता माझा लुक कसा दिसायला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. त्यानंतर आम्ही काजळ काही अशा प्रकारे ड्रॉ करून घेतलं होतं चेहऱ्यावर. आता राजस्थानी लुक म्हणल्याने हे तर करावंच लागते बघा, आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि मी पण खूप एक्साइटेड होते हे मेकअप वगैरे करताना. माझ्यासाठी तर सगळं काही नवीनच होतं म्हणा. त्यानंतर ताईनं माझी हेअरस्टाईल पण खूप छान केली होती. हेअरस्टाईल पडल्यानंतर थोडे साईडचे केस जे आहे ते कर्ली करून घेतले होते ताईनं. आता मेकअप तर पूर्ण झाला होता, आता मला जायचं होतं फोटोशूट करायला आणि मी गेले होते हातगावच्या गार्डन मध्ये. आता तुम्हाला फायनल लुक बघायचा असेल तर मी उद्या अपलोड करणार आहे पोस्ट आणि रील, त्यासाठी तुम्ही मला फॉलो करून घ्या.